त्याच वेळी 33 कोटी देवतांची स्मृती आमच्यावर झाली. हे अमरावती
या पाठीमागचं कारण कोणतं असेल तर भगवान तुझा कृपा आशीर्वाद, तुझाच कृपा आशीर्वाद. आणि म्हणतात तुझा नामस्मरण मनी, तुझा नामस्मरण मुखातून घेतल्याशिवाय मला समाधान मिळत नाही. भगवान हे प्रभू शांती आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे. आम्ही जरूर मान्य केलं.
बघायला निघाले, आतुरता वाटू लागली. आई देवेंद्र, तुझी आतुरता जाणू ठेवणार नाही मी. रोज प्रतिला ज्याप्रमाणे तुम्ही अडस्थान दिलं आहे आणि त्याचप्रमाणे काही विशेष अधिकार त्याला बहाल केले. एक अडस्थान या शुक्राचार्याला द्यावं, त्याचप्रमाणे त्याच मुलाचे त्याच ताकदीचे असणारे अधिकार या शुक्राचार्याला द्यावे. शुक्राचार्य, ही जर का तुमची इच्छा असेल, देवगुरु बृहस्पती यांना जे स्थान दिलंय, यांना जे अधिकार संपले आहेत, तेवढेच महत्वाचे आणि मोलाचं स्थान, तेवढेच अधिकार आपल्याला हवं, असं आपल्याला हवं आहे. इच्छा नक्की योग्य आहे, पण मी सावकाराच्या बोलायला सांगू काय नाही, तुमची ही इच्छा यावेळी आणि या ठिकाणी पूर्ण होणार नाही. त्यालाही कारण आहे, ऐका. कारण आहे. कारण ऐकूया. मासाचा ज्यावेळी दरबार भरतो, त्यावेळी सर्व 33 कोटी देवदेवता इकडे उपस्थित असतात. त्याच वेळी त्यावेळी आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळेल, अधिकारही तुम्हाला दिले जातील, पण यावेळी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. देवतांचा म्हणजे शर्माचा दरबार म्हणजे 6 महिन्याचा दरबार असतो आणि हे 6 महिने थांबण्यासाठी देवतांचा अधिपती तू. वास्तविक साऱ्या देवदेवतांनी सगळे अधिकार तुला बहाल केले. तर या शुक्राचार्याची इच्छा तू कधी पूर्ण करू शकतो. शुक्राचार्य राजकर्ता म्हणजे स्वराचार नव्हे. जे अधिकार आमच्या पदरी संपविले ते देवतांनी, पण काही गोष्टी करण्यासाठी देवतांची सुद्धा परवानगी लागते. आणि म्हणूनच मी तुम्हाला समाचाराच्या बोलायला सांगू इच्छितो, ही इच्छा आपली कदापि पूर्ण होऊ शकत नाही. आल्या मार्गी चाल देवा, नसेल तर क्षणमासाच्या दरबारात भरतो, त्यावेळी इथपर्यंत या. काय म्हणतो आहे, माझी इच्छा पूर्ण होणार नाही. 6 महिने थांबायला पाहिजे. नाही, हे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे तुला सांगतोय, देवतांनी म्हणजे सारा 33 कोटी देवतांनी तुला अधिकार दिले, तुला विशेष दिलं. अर्थात हे देवता तुझे आज्ञांकित असतील किंवा त्या देवतांचा तू आज्ञांकित असतील, पण हा शुक्राचार्य माझा आज्ञांकित नाही. मला तसली इच्छा पूर्ण केल्याप्रमाणे जर का तू देवतांचा आज्ञांकित नसशील, मी देवतांचा आज्ञांकित आहे, म्हणून ही इच्छा माझ्या गर्भी तुमची पूर्ण होणार नाही. जर का तुम्हाला असं वाटत असेल, 33 कोटी देवतांपर्यंत तुमची इच्छा जरूर पूर्ण करून घ्या. देवांना 33 कोटी देवतांपर्यंत जाण्यामुळे मला मुळीच पक्ष येत नाही. तू सर्वस्व अधिकारी आहे. अर्थात ही इच्छा तू पूर्ण करत असतील. सामर्थ्याने सांगून बघतोय, सामर्थ्याने सांगून ऐकलं असतं ठीक, नाटक प्रसंगी हात करायला. शुक्राचार्य, हा जर का आपला इच्छा असेल, तर माझाही निर्णय का, तुमची इच्छा आता या क्षणी कदापि पूर्ण होऊ शकत नाही. माझी इच्छा यावेळी पूर्ण होणार नाही. आतापर्यंत मी तुला सामोपचाराने सांगत होतो, पण तू ऐकला नाहीस. मग सावधान दंड भेद या रीतीनं माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही दराला या शुक्राचार्याला राहावं लागलं तरी मनाची तयारी आहे. हा जर तुझा का इच्छा असेल, तर हा तुझा अधिकार पहिली तुझ्यासाठी प्रतिकार करतोय. पूर्णही नका
भंडार म्हणतात ते उगाच नाही तुला.